कधी त्यांचे जागतिक दौरे, कधी कपड्यांची स्टाईल, कधी त्यांना खायला काय आवडतं, या न त्या कारणांवरून आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी कायमच चर्चेचा विषय असतात. हा मोदी फीवर म्हणा किंवा ट्रोलिंग, पण पुन्हा एकदा नरेंद्र मोदींच्या एका खास गोष्टीची सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली आहे. ती गोष्ट आहे त्यांच्या मनगटावरचं एक खास घड्याळ. जुन्या जमान्यातलं असं या घड्याळाचं डिझाईन पहिल्या नजरेत अगदी साधं वाटतं, पण जेव्हा लोकांनी त्याचा क्लोजअप पाहिला तेव्हा सगळ्यांचे डोळे मोठे झाले. ते कशामुळे? तर त्यांच्या घड्याळाच्या डायलमध्ये बसवलेलं ₹1 नाणं पाहून. 1947 साली तयार झालेलं एक अस्सल रुपयाचं नाणं, ज्यावर भारताचा प्रसिद्ध वॉकिंग टायगर कोरलेला आहे. आणि हेच नाणं बनलंय घड्याळाचा मुख्य डायल. मोदींनी हे घड्याळ सप्टेंबर 2025 ते नोव्हेंबर 2025 दरम्यान अनेक मोठ्या कार्यक्रमांमध्ये परिधान केलं. आणि जसजसे फोटोज बाहेर आले तसतसं लोकांमध्ये चर्चेचा विषय ठरलेलं हे घड्याळ नेमकं कोणतं आहे? तर हे घड्याळ आहे रोमन बाग, जयपूर वॉच कंपनीचं एक स्पेशल क्रिएशन. कंपनीचे संस्थापक गौरव मेहता जुन्या नाण्यांपासून, पोस्टेज स्टॅम्प पासून आणि पारंपरिक भारतीय डिझाईन्स पासून लक्झरी हँडमेड वॉचेस तयार करतात. म्हणजे प्रत्येक घड्याळ हे फक्त ॲक्सेसरी नसतं, तर तो एक छोटासा इतिहास असतो. आता महत्त्वाचा मुद्दा, की याची किंमत किती? तर या रोमन बाग घड्याळाची किंमत आहे साधारण 55,000 ते 60,000 इतकी. तुम्ही म्हणाल ₹1 नाणं आहे, पण घड्याळ इतकं महाग का? तर हे मास प्रोडक्शन नाही, तर नाणं इटसेल्फ रेअर आहे आणि हँडक्राफ्टेड कामामुळे त्याला मिळालेली किंमत जास्त आहे. म्हणूनच हे घड्याळ फक्त वेळ दाखवण्यासाठी नाही, तर भारताच्या स्वातंत्र्याच्या पहिल्या वर्षाची कथा मनगटात बांधण्यासाठी आहे. जर उद्या एखाद्या ब्रँडनं तुमच्या आयुष्यातली एखादी आठवण, नाणं किंवा वस्तू घड्याळात स्टोअर केली, तर तुम्ही ते किती किमतीला खरेदी करायला तयार असाल? कमेंट करून नक्की सांगा आणि लगावतीला फॉलो करायला विसरू नका.